काम करतात आपण गेली 4-5 दिवस. अमित भुजबळ आणि टीम, दीपक मंडले सर, पहिल्यांदाच वेगळे. आणखी थोडीसं पाठी या, कदाचित तुमच्या पाठी थ्रो येईल बॉस. उमेश 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 तारेला बॉल लागल्यानंतर काय, डेड बॉल आणि पुन्हा थ्रो करायचं आहे. पहिल्या नंबरची ट्रॉफी. हा तर सज्ज होत आहेत. एक वेगळा आविष्कार. सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या. हो 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 हो, लांब लचक. यस, टाळ्या होऊन जाऊ दे शरद पारगेसाठी. डोंजे गावचा हा जबरदस्त खेळाडू. चला बाजूला व्हा, सगळ्यांनी बाजूला व्हा. क्या बात आहे, क्या बात आहे. असं वाटतंय थोड्या वेळासाठी इकडे नीरज चोप्रा चालाय की काय. आणि खूप लांब लचक. आणि या या कॉर्नरला तुम्ही शरद पारगे कॉर्नर हे नाव देऊ शकता, परंतु अजून बाकी आहे. बाकीचे बाकी कोण आहे ना, खेळाडूचं नाव कळवा. थ्रो कोण करताय? नाही नाही, दुसरी टीम क्वालिफाय झाली. दुसरी टीम थ्रो करणार. सौरभ बिराजदार, थोडस मागे या. थ्रो आपल्यापेक्षा मागे येतात, कदाचित अंगावर पडेल थ्रो. चला पाठी या. सौरभ बिराजदार तुळजापूर थ्रो साठी सज्ज आहेत. एक आगळी वेगळी स्पर्धा देहू रोड मध्ये. महाराष्ट्राचा सर्वात लांब थ्रो करणारा कोण? सौरभ बिराजदार. ओ, परंतु काय थ्रो केलाय. सौरभ साठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ देत. अरे बाप रे, म्हणजे ही जर कॉम्पिटिशन नसती ठेवली तर आपल्याला कळलं नसतं की एवढ्या लांब थ्रो येतात म्हणून. परंतु आता अक्षय पवार, योगेश सरकार टीम साठी अक्षय पवार, सगळ्यात लांब, महाराष्ट्रातील सगळ्यात लांब थ्रो करणारा खेळाडू कोण? फक्त 1 फूट पाठीमागे होता. अक्षय पवार. पाठीमागे व्हा तुम्ही सगळ्यांनी, पाठीमागे या. आपल्या अंगावर बॉल पडू शकतो, पाठीमागे या. अक्षय पवार तिसरे खेळाडू आहेत. सर्वात लांबचा थ्रो अक्षय पवार. थांबा, कमिटी निर्णय घेईल आता. थांबा, कमिटीचा ऑफिशियल निर्णय येऊ द्यात. आणि सर्वात लांबवरचा थ्रो सीतेश डोंजे गावचा सुपरस्टार शरद पारगे. एक फोटो, त्यांचा एक फोटो घेऊयात आपण सगळ्यात लांब केला. शरद पारगे विनंती, या ठिकाणी आपण यायचं. शरद पारगे. आणि हा जो बॉल आहे ना आता थ्रो केला, तो शरद पारगेला देऊन टाकायचा आहे.